आणि आताची महत्त्वाची बातमी, मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग आलेला आहे। राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेत आणि फडणवीसही दिल्लीमध्येच आहेत। राज ठाकरे यांची गेल्या 4 दिवसातली ही दुसरी दिल्लीवारी आहे। TV9 मराठीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। राज ठाकरे यांची गेल्या 4 दिवसांमध्ये ही दुसरी दिल्लीवारी आहे। आजही राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत, तर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्येच आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झाले। बघा, या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली खूप मोठी बातमी समोर येते आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संपूर्ण स्टाफ हा चार्टर्ड फ्लाईटनं दिल्लीला रवाना झाला असल्याची माहिती मिळते आहे। थोड्या वेळापूर्वीच ही मुवमेंट मुंबईहून झाली असल्याची माहिती मिळते। गेट नंबर 8 ने या सगळ्या नेत्यांचा ताफा चार्टर्ड फ्लाईटच्या इथे पोहोचलेला आहे आणि राज ठाकरेंची ही दिल्लीवारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भातल्या हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत आणि त्या संदर्भातली बोलणी ही आज अमित शहा जे गृहमंत्री आहेत आणि भाजपचे केंद्रीय नेते आहेत यांच्यासोबत मनसेची महत्वाची बातचीत होऊ शकते अशी माहिती मिळते आहे। आणि महायुतीत जर मनसेला घेतलं तर दक्षिण मुंबई ही जी जागा आहे त्यासाठी ही बोलणी होऊ शकतात। राज ठाकरेंचा पक्ष म्हणजे आता जर महायुतीमध्ये 3 पक्ष या आधीच आहेत, भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची NCP, त्यात आणखी एक पक्षाचा मोठ्या पक्षाचा सहभाग असू शकतो। आणि समजा जर ही बोलणी सकारात्मक आणि युतीच्या दिशेने असतील तर मनसेला लोकसभा निवडणुकीसाठी काय देता येऊ शकतं या संदर्भात बोलणी करण्यासाठी राज ठाकरे अमित ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यांच्या स्टाफमध्ये हर्षल देशपांडे, सचिन मोरे, मनोज हाटे ही मंडळी आहेत आणि राज ठाकरे यांचे एक मित्रही सोबत आहेत अशी ही माहिती मिळते आहे। पण ही महत्वाची बातमी आहे, महत्वाची मुवमेंट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली। आणि आता थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे हे मुंबई एअरपोर्टवरून चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती मिळते।